पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। पण यानंतर पाकिस्तानने भारताबद्दल चुकीची विधाने करत बदनामी करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे केंद्र सरकारने भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती तसेच भारतीय सैन्याच्या कारवाई संदर्भात जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन सत्यता आणि माहिती देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलं। यामध्ये फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील देखील अनेक खासदारांचा समावेश करण्यात आला होता। पण यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग करण्यात आला नव्हता आणि यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता। पण आता याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून सर्वपक्षीय शिष्टमंडळ या संदर्भात माहिती दिली। त्यासोबतच या शिष्टमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदाराचाही समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। त्या दरम्यान देशाचं हे शिष्टमंडळ दहशतवाद विरोधी आहे याची खात्री मिळाल्यानंतर आम्ही सरकारला आश्वासन दिलं की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आहे तसंच ते आवश्यक आहे ते करू। त्यानुसार खासदार प्रियंका चतुर्वेदी देशातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असणार आहेत असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, त्याबद्दल कोणतीही दुटप्पी मतं असू नये असं देखील उद्धव ठाकरे यांनी परराष्ट्र मंत्र्यांना फोनवर ठणकावून सांगितल्याचं देखील यामध्ये उल्लेख आहे। पहलगामवर राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर यंत्रणेबद्दल त्यासोबतच आपल्या देशाच्या हितासाठी जे काही आवश्यक असेल ते प्रश्न आम्ही विचारतच राहू असं देखील संभाषण उद्धव ठाकरे आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच दिल्लीवरून हा फोन उद्धव ठाकरे यांना आलेला होता आणि त्या दरम्यान परराष्ट्र मंत्री किरण रिजिजू यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संभाषण झालं आणि त्यामध्ये काही खडे बोल देखील उद्धव ठाकरेंनी परराष्ट्र मंत्र्यांना सुनावल्याचं बोललं जातं। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।